तो उपकार मानून या माथा, त्यासी मी शरण जाईन आता. जो सर्वाधीश नियंता, त्या कृष्णनाथा मी शरण. भगवंताचं आपल्यावर कधीही न भेटणारे ऋण आहेत. त्या ऋणांचं निरंतर स्मरण असलं पाहिजे आपल्याला. आणि ते स्मरण नसेल तर त्याच्या प्रति हृदयात पूर्ण शरणागतीचा भाव जागृत होतो. देवा, तुझे माझ्यावर एवढे उपकार आहेत की ते मी माझ्या माथ्यावर, माझ्या डोक्यावर वंदन करून स्वीकारतो. आणि आता मी तुला पूर्णपणे शरण जातो, कारण तू कोण आहेस? जो सर्वाधीश नियंता, त्या कृष्णनाथा मी शरण. तू या सबंध सृष्टीचा संपूर्ण विश्वाचा नियंता आहेस. माझा कृष्णनाथ आहेस, माझा विठ्ठल आहेस. लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसाला वाटतं मी करतोय, तोपर्यंत तो संसारात भटकत राहतो. पण ज्या दिवशी तो भगवंताचे उपकार मानून त्याच्या चरणी लीन होतो, त्या दिवशी त्याचा सगळा भार तो कृष्णनाथ स्वतःच्या खांद्यावरती घेतो. म्हणून आयुष्यात शरणागती महत्वाची आहे.